नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। IBPS परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाते। दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत, म्हणजे 25 ऑगस्टला घेतल्या जाणार असल्यामुळे तारीख पुढे ढकला अशी मागणी परीक्षार्थींनी लावून धरलेली आहे। दरम्यान आयोगाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतो एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे बैठक सुरू आहे आणि या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? आंदोलकांची नेमकी मागणी काय? नक्की आपण जर पाहिलं तर मी आता शास्त्री रोडवरती आहे आणि अहिल्या लायब्ररी समोर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आता जर बघितलं तर या सर्व विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत आणि रोहित पवार सकाळपासून या ठिकाणी काल रात्रीपासून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय तुमच्या आमची मागणी हीच आहे की राज्यसेवा आणि कृषीची जी ॲड एकत्र आलेली आहे, आपली वेगवेगळी आलेली ती ॲड एकत्र व्हावी आणि कृषी जागा राज्यसेवेच्या ॲड मध्ये एकत्र व्हावी आणि 25 तारखेची जी परीक्षा आहे ती पोस्टपोन होऊन 1-1.5 महिन्यानंतर कधी पण घ्यावी। आपलं 2-3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आज तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यांनी आयोगाला खडसावलंय आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगितलंय। आता तुम्ही बघू शकता हे क्राऊड किती म्हणजे हे बाहेर चाललाय, म्हणजे हाताबाहेर, त्याच्यामुळे त्यांना निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही। लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे। आंदोलन करताय मोठे रस्ता पॅक झाला पाहिजे। 2-3 दिवस झाले मुली बसले आहेत, आयोगाला काळजी नाही, सरकारला काळजी नाही, गोरगरिबाची पोळ आहेत। आपण आमची एकच मागणी होती की 2 परीक्षा एका दिवशी आहेत, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकला हीच मागणी होती। ॲग्रीचा ॲड कंबाईनची 15,000ची ॲड आलीच पाहिजे। राज्यसेवा आणि ॲग्री ही एकत्रित परीक्षा 1.5 महिना तरी पोस्टपोन झाली पाहिजे। 258ची जागा राज्यसेवेत आली पाहिजे आणि राज्यसेवेच्या 1,500 जागा आल्या पाहिजे। या 3 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यांसाठी तुमचं आंदोलन सुरू आहे, रस्ते पॅक झाले। बरोबर आहे सर, गेली 48 तास झाला आम्ही इथं थांबलोय। शासन आमची अजून सुद्धा दखल घेत नाही। जर शासनाने दखल घेतली नाही तर आमच्याकडे आत्मदहनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। सगळ्यांना माहित आहे 2021-22 मध्ये राज्यसेवेची परीक्षा MSCची परीक्षा झाली, त्या विद्यार्थ्यांच्या 417 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या अजून सुद्धा रखडलेल्या आहेत। न्यायालयाने प्रविष्ट तशीच रखडलेली आहे। आम्ही नेमकं करायचं काय? जोपर्यंत शासन नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत, हा शासनाला विचार असेल इथंच। नक्कीच आपण जर बघितलं तर या मागण्या तुमच्या सुरू आहेत, आंदोलनाला बसलाय तुम्ही, काय होणार अपेक्षा? आम्हाला कृषीच्या जागा 2024च्या ॲडमध्ये ह्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या आणि 25 ऑगस्टला जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात यावी ही आमची मागणी आहे। वेगवेगळ्या तारखेला पेपर झाले पाहिजे, IBPS व MPSCचे दोन्ही वेगवेगळ्या तारखेला पेपर झाले पाहिजे। सकाळपासून अगदी सगळ्या मुलांनी आता अन्न पाण्याचा त्याग सुद्धा केलेला आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा मुलांनी निर्धार केला आहे आणि या मुलांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशीच आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या मीडियामार्फत आम्ही सर्वांना विनंती करत आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत एवढंच आमचं म्हणणं आहे। मुलांची सर्वांची आमची मागणी योग्य आहे, कारण का ही लास्ट शेवटचे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहेत आणि जर या कृषीच्या जागा जर राज्यसेवेत ॲड नाही झाल्या तर हे खूप कमी जागा राज्यसेवेला मिळतील आणि दोन्ही एक्झाम पण एकत्र आलेले आहेत। नक्की आपण जर बघितलं तर हे विद्यार्थी सगळे जे ते आक्रमक सर, पेपर देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हा मूलभूत हक्क आहे। त्याच्यामुळे एका दिवशी 2 पेपर आल्यामुळं हा आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आणि राज्यसेवा म्हणजे कृषी सेवेच्या जागा ॲड झाल्या पाहिजे। कंबाईनचे लवकरात लवकर 1 वर्ष झालं उशीर होऊन आतापर्यंत ॲड नाही आली, कंबाईनची पण ॲड लवकरात लवकर आली पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। शेतकऱ्याच्या पोराला, सामान्य मुलांना न्याय भेटलाच पाहिजे सर। जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार। शासनाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती दक्षता घ्यावी। नक्की विद्यार्थी जे आहेत त्या आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच विद्यार्थ्यांचे हा सगळा रोष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। येणाऱ्या 25 ऑगस्टला म्हणजेच रविवारी MPSC आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। तर अगदी सागर, आपण पाहतोय परीक्षार्थी आक्रमक झालेले आहेत, लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या अशी मागणी त्यांच्याकडून होते। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।